नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपल्या मनात जे असतं ते आपण जितकं दाबून ठेवू आणि जितकं लपवण्याचा प्रयत्न करू, ते अचानक कधीतरी गाफील क्षणी उफाळून बाहेर येतं. आणि उफाळून येत नाही, ते अनवधानाने आपल्या तोंडातून निघून जातं. म्हणून म्हणतात ना, पोटातलं ओठावर आलं. म्हणजे ओठावर असतं ते सांगण्यासाठी असतं, दाखवण्यासाठी असतं, आणि पोटात असतं ते लपवून ठेवलेलं असतं. आपलं मन, आपल्या इच्छा, आपला उद्देश समोरच्याला कळू नये अशा प्रकारे खेळलं जातं. त्यालाच राजकारण किंवा पॉलिटिक्स म्हणतात. आणि म्हणूनच जेव्हा अशा गाफील क्षणी काहीतरी बोललं जातं एखाद्या व्यक्तीकडून आणि त्याच्याकडे नजर रोखून सगळे बघायला लागतात, तेव्हा बोललं जातं की बघा, यांच्या पोटातलं ओठावर आलं. आणि प्रामुख्याने जी मानभावी माणसं असतात, दिखाऊपणा जास्त करत असतात आणि लपवाछपवी जास्त करत असतात, अशा माणसांच्या बाबतीत ही गोष्ट नियमितपणे घडत असते. शरद पवार किंवा त्यांची निकटवर्तीय उरलेली मंडळी जी आहेत, त्यांची नेमकी तीच अवस्था आहे. आणि म्हणून तर त्यांच्याकडून निघून गेलेली माणसं आणि शरद पवारांकडे उरलेली माणसं यांची आपल्याला विभागणी करायची असेल, तर तुम्हाला कळेल की लपवाछपवी करणारी आणि दिखाऊपणा करणारी तेवढीच मंडळी आता पवार साहेबांकडे उरलेली आहेत. आणि मग यांच्या मनातलं लपवलेलं असते ते चुकून कधीतरी बाहेर पडतं. मी आता एवढ्यासाठी सांगतोय की विधानसभा निवडणुका चालू असताना लोकसभेवर आधारित महाविकास आघाडी सत्तेवर येणार आणि मग मुख्यमंत्री पदाचे वाद वगैरे महाविकास आघाडीत चालू होते, तेव्हा पहिल्यांदाच शरद पवारांनी आपल्या मित्र पक्षांची हाणामारी चालली होती, हमरी चालली होती की मुख्यमंत्री काँग्रेसचा की शिवसेना उभाठाचा. त्यावेळेला शरद पवारांनी सरळ सरळ त्यातून माघार घेतली होती आणि त्यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर कुठलाही दावा नाही अशी घोषणा करून टाकली होती. पण त्याच शरद पवारांनी सांगली जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना, कारण नसताना, जयंत पाटील सुद्धा पुढलं नेतृत्व करू शकतात असं गोलमाल वाक्य. तर नेतृत्व म्हणजे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहेतच जयंत पाटील, ते नेतृत्व करणार म्हणजे वेगळं काय. तर मग वेगळा अर्थ काढायचा असेल तर जयंत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात असं पवार साहेबांनी सूचित केलं होतं. पण वास्तविक खरोखरच पवार साहेबांना महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मुख्यमंत्री पदावर दावा करता येईल अशी अपेक्षा तरी होती का? मला नाही वाटत. मनात जरी थोडी आशंका असती की महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष असेल, अशी किंचितही शक्यता शरद पवारांना दिसली असती, तर त्यांनी चुकूनही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला नसता. आणि दुसरीकडे जाता जाता ओझरता जयंतराव पाटलांच्या नावाचा उल्लेख केला नसता. कारण एकच गोष्ट आता आयुष्यातली शरद पवारांसाठी शिल्लक आहे, ती म्हणजे या उतार वयामध्ये, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्या लाडक्या मुलीला आपण राजकारणात हवं तितकं सेटल करू शकलो नाही, प्रस्थापित करू शकलो नाही, ही वेदना आहे. आणि मग ती वेदना असताना तशी शक्यता दिसली तर पहिलं नाव महिला मुख्यमंत्री आणि अल्टिमेटली सुप्रिया सुळे येऊ शकतं. आणि हे सगळं असताना शरद पवार जेव्हा पहिल्या फटक्यात सांगून टाकतात की राष्ट्रवादीचा शरद पवार गट जो आहे त्याला मुख्यमंत्री पदावर अजिबात दावा करायचा नाही, याचा अर्थ सरळ होता की महाविकास आघाडी सत्तेत येत नाही आणि पवारांचा
राष्ट्रवादी पक्ष गट हा सुद्धा आघाडीमध्ये मोठा होणार नाही याची त्यांना खात्री होती. आणि ही खात्री कुठेही बोलून दाखवली जात नसली, निकालापूर्वी कुठेही बोलून दाखवली जात नसली आणि बहुमताचे दावे करत असले तरी वास्तविकता एवढीच होती की आपल्याला आणि महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर राहायला लागेल. हे शरद पवारांनी मतदान होण्यापूर्वीच ओळखलं होतं आणि त्याची वाच्यता त्यांनी आपले विश्वासू जयंत पाटील यांच्याकडे केली होती. आणि म्हणून असेल जयंत पाटलांनी कुठेतरी जाता जाता अनवधानाने एक वाक्य उच्चारून गेले होते. एक वाक्य उच्चारलं होतं की सत्ता आली नाही तर आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि त्याच्यातल्या नेत्यांना कुत्र सुद्धा विचारणार नाही. अर्थात कोणालाही काडीचीही किंमत दिली जात नाही तेव्हा हा वाक्प्रचार किंवा ही उक्ती वापरली जाते. कोण तो, त्याला कुत्र सुद्धा विचारत नाही, असं बोलण्याची पद्धत आहे. पण हाच विषय जेव्हा निवडणुकीच्या निकालानंतर किंवा आधी कधीतरी अजितदादांना कोणा पत्रकाराने सांगितलं की बाबा जयंत पाटील असं असं बोललेले की सत्ता आली नाही तर कुत्र सुद्धा आपल्याला विचारणार नाही, तेव्हा अजितदादांना हसू आवरलं नाही आणि अजितदादांनी त्यावर मल्लीनाथी केली होती. कुत्र पण बोलतं का, कुत्र राखण करतं, कुत्र इमानदार वागतं, हे सगळं आहे, पण कुत्र पण बोलतं आणि कोणाबरोबर बोलतं, असं करून जयंत पाटील परत भेटतील त्यांना विचारीन कुठलं कुत्र बोलतं म्हणून, असं करून अजितदादांनी तो प्रश्न उडवून लावला होता. पण मुद्दा त्या विनोदापुरता मल्लीनाथी पुरता नाहीये. जयंत पाटील जेव्हा असं म्हणतात की सत्ता आली नाही तर कुत्र सुद्धा आपल्याला विचारणार नाही, ही भीती नव्हती, सत्तेची लालूच नव्हती, सत्तेचं आमिष नव्हतं, सत्तेची लालसा नव्हती. राजकारणात आपलं अस्तित्व सत्तेशिवाय असू शकत नाही, हेच शरद पवारांच्या आयुष्याचं राजकारणातलं उद्दिष्ट आणि ध्येय राहिलेलं आहे. आपण सत्तेत आहोत म्हणून लोक आपल्याकडे बघतात, आपण सत्तेत नसलो किंवा सत्तेच्या जवळ नसलो किंवा सत्तेकडून काही करून घेऊ शकत नसलो तर मग आपल्याला राजकीय अस्तित्व नाही, हे शरद पवार पहिल्यापासून ओळखून आहेत. आणि म्हणून अनेकदा कितीही लाथाडलं गेलं, कितीही अपमान झाले तरी ते अपमान सोसत शरद पवार हे कायम सत्तेला शरण गेलेले. मग ती सत्ता काँग्रेसची असो किंवा भाजपची असो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणून तर पहिल्या वर्षाच्या आत शरद पवारांनी बारामतीमध्ये पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं होतं आणि आपण तुमचे शत्रू नाही, आपण फक्त विरोधक आहोत, किंवा वेळ आली तर तुमच्याकडे वाडगा घेऊन पण येऊ शकतो, हा सिग्नल देण्यासाठीच नरेंद्र मोदींना पंतप्रधान झाल्यानंतर बारामतीमध्ये आमंत्रित केलेलं होतं. आणि जर नेता पक्षाचा संस्थापकच या भूमिकेत असेल तर तो सगळा पक्ष त्याच भूमिकेतून वाटचाल करत असतो, विचार करत असतो. तसं नसतं तर अजितदादांनी एवढा धाडसी निर्णय घेतला नसता आणि तो सरळ सरळ बोलून पण दाखवला नसता. 2 जुलै 2023ला आपल्या काकांना झुगारून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40-42 आमदारांना घेऊन महायुतीत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री होताना आपल्या इतर सवंगड्यांनाही त्यांनी मंत्री केलं. तेव्हा अजितदादांनी साफ साफ एक गोष्ट सांगितली होती की राजकारणात राहायचं असेल, निवडणुकीच्या राजकारणात राहायचं असेल तर सत्तेला पर्याय नाही. मतदार क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकासाची कामं करून घ्यायला लागतात आणि विकासाची कामं करून घेण्यासाठी सत्ता आणि सत्तेतून येणारा पैसा आवश्यक असतो, सरकारचे निधी आवश्यक असतात. आणि म्हणून तुम्ही सत्तेत असाल, सरकारमध्ये असाल किंवा सरकारच्या बरोबर असाल तरच या विकासाची वाटचाल करता येते. आणि म्हणून आपण सत्तेत जाण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे
तो विकासासाठी स्वीकारलाय आणि विकास केला तरच परत निवडून येता येतं. म्हणजेच सत्ता म्हणजेच आपलं अस्तित्व, ही जी भूमिका महायुतीत गेल्यापासून अजितदादा सातत्याने मांडतायत, ती भूमिका ही त्यांच्या काकांकडून आलेली. विरोधी पक्ष म्हणून वागणं हे शरद पवारांच्या कधीही स्वभावात नव्हतं. म्हणून 8 वर्ष काँग्रेस पासून बाजूला होऊन आपला स्वतंत्र पक्ष चालवून नाना पद्धतीच्या कोलांट्या उड्या मारून राजकारण करून थकल्यावर जवळजवळ 6 वर्ष 7 वर्ष सत्तेपासून दूर बसलेले शरद पवार एक दिवस आपल्या सगळ्या सवंगडी सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून काँग्रेस पक्षात दाखल झाले होते 1986 साली. हा बोलताना मग आपण जी कोलांटी उडी मारली ती कशी कसरत आणि सर्कशीतलं कौशल्य आहे हे दाखवण्याचं शरद पवारांचं कौशल्य अजब आहे. ते आपल्या कुठच्याही लबाडीला तत्वज्ञानाची फोडणी घालत असतात आणि म्हणून 415 खासदार 543 सदस्यांच्या लोकसभेमध्ये 415 आमदार ज्या राजीव गांधींच्या पाठीशी होते, त्या राजीव गांधींचे हात मजबूत करायला शरद पवार हे एक दिवस ऑक्टोबर 1986 मध्ये काँग्रेस पक्षात गेले होते आणि त्यांच्या नादाला लागून रिपब्लिकन पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष, तुमचे आणखीन कोण कोण होते, जनता दल वगैरे, शेतकरी कामगार पक्ष, हे हरवलेल्या मुलासारखे विस्कटून गेले. त्यांचा बट्ट्याबोळ झाला. पण शरद पवार सत्तेत गेले आणि अवघ्या 2 वर्षामध्ये शरद पवार हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले. तेव्हा सत्तेत नसलो तर आपल्याला कुत्रही विचारणार नाही, हे जे उच्चार जयंत पाटलांचे आहेत किंवा जयंत पाटलांचं हे जे वाक्य आहे ते त्यांचं नाहीये. त्यांना आपल्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांकडून मिळालेला सल्ला आहे, तो विचार आहे, तो मार्गदर्शन आहे, उपदेश आहे. शरद पवार जर सत्तेशिवाय राहू शकत नसतील तर मग पक्ष सत्तेशिवाय कसा राहील. मग त्यासाठी वाटेल त्या उचापती शरद पवारांनी आजवर केलेले. सोनिया गांधी परदेशी नागरिक आहेत म्हणून त्यांनी पंतप्रधान होता कामा नये अशी भूमिका घेऊन 99 साली शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला होता किंवा त्यांची पक्षातून हकलपट्टी झाली होती. तेव्हा त्यांनी पूर्ण संगमा आणि तारिक अनवर यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. तो पक्ष कधीही महाराष्ट्राबाहेर कधीच वाढला नाही आणि त्यामुळे शरद पवार एका प्रादेशिक पक्षाचे प्रादेशिक नेता होऊन गेले. पण मुद्दा असा होता की ज्या सोनिया गांधींना परदेशी नागरिक ठरवून त्यांच्या नेतृत्वाला विरोध केला होता शरद पवारांनी, 4 महिन्यानंतर निवडणुकीत त्याच काँग्रेसला महाराष्ट्रात सुद्धा पवारांपेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले. तेव्हा त्याच काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून शरद पवारांनी ताबडतोब सत्ता स्थापन केली आणि सत्ता बळकावली, सत्तेचा हिस्सा मिळवला. कारण सत्तेबाहेर असलो तर आपल्याला कुत्राही विचारणार नाही. हा अनुभव शरद पवारांनी 1980 पासून 1986 पर्यंत 6 वर्ष सलग घेतलेला होता. त्यामुळे जयंत पाटील जे काय बोलले, सत्तेत नसलो तर आपल्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही, हे त्यांच्या विचार मंथनातून आलेले शब्द नाहीत, ते शरद पवारांचे शब्द आहेत. आणि म्हणूनच 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शरद पवारांच्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीसांनी सुरुंग लावला आणि त्यातून शिवसेनेचा एक मोठा गट बाहेर पडला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आणि परत एकदा शिवसेना भाजप युती तयार होऊन युती सत्तेत आली, तेव्हा जलबिन मछली म्हणतात, पाण्याच्या बाहेरचा मासा, तशी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची अवस्था झाली. अजितदादा यांनी परत एकदा सत्तेत जावं यासाठी
शरद पवारच प्रयत्न करत होते हे अजितदादा वारंवार गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून सांगत आले. त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आज पवारनिष्ठ जयंत पाटील सांगतात की सत्तेत नसलो तर कुत्र सुद्धा विचारणार नाही. याचं कारण तिथे दडलेलं आहे. अजितदादा सांगतात की सत्तेत जाण्यासाठी पवार साहेबच आम्हाला परत परत भाजपकडे पाठवत होते. त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण मुद्दा तिथे येऊन संपत नाही. महाविकास आघाडीला सत्ता मिळणार नाही तर निदान अजितकडे सत्ता आली तर त्यात आपल्याला काहीतरी वाटा मिळावा म्हणून शरद पवारांच्या जीवाची जी घालमेल चालू आहे, हा गडी थांबायचा नाही वगैरे वगैरे जे काय पवारसाहेब बरळत असतात, ज्याला फार मोठा खेळ किंवा मुरब्बीपणा म्हटलं जातं, ती सगळी घालमेल आहे की सत्तेबाहेर आपण कसं टिकणार, आपला पक्ष कसा टिकणार आणि आपल्या कन्येचं भविष्य काय, ही सगळी शरद पवारांच्या जीवाची घालमेल आहे. जनतेसाठी लोकलढ्यासाठी शरद पवारांनी नेमकं केलं काय आजपर्यंत? असा कुठला लढा शरद पवारांनी लढवला? किती काळ शरद पवार सत्तेच्या बाहेर बसू शकले? तुम्ही बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल की जेव्हा जेव्हा अशी वेळ आली सत्तेच्या बाहेर बसायचो आणि संघर्ष करून सत्ता मिळवायची, तेव्हा सवा शरद पवारांनी शॉर्टकट काढलेले आहेत, घातपात केलेले आहे, फोडाफोड केलेली आहे आणि सत्तेत सहभाग मिळवलेला आहे किंवा सत्ता बळकावलेली आहे. सत्तेत नसलो तर आपल्याला कुत्र विचारणार नाही, हे जयंत पाटील उगाच बोललेले नाहीत. हे त्यांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांनीच सांगितलेलं असणार की बाबा रे, पक्ष टिकवणं अवघड असतं सत्ता नसेल तर. कारण शरद पवार आपला पक्ष स्थापन करण्यात वाढवण्यात नेहमी सत्तेच्या आधारे वाटचाल करत राहिले. 99 साली सुद्धा वेगळा पक्ष काढताना विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, त्यातल्या बहुतांश काँग्रेस आमदारांना बाजूला घेऊन दोन्हीकडचे विरोधी नेते मधुकर पिचड आणि छगन भुजबळ यांना आपल्या गोटात ओढून त्याने आपल्या पक्षाची स्थापना केली होती. पण जितके आमदार काँग्रेसमधून शरद पवारांनी फोडले होते तितकेही आमदार त्यांना परत निवडून आणता आलेले नव्हते आणि त्यामुळेच पवारांशिवायच्या काँग्रेसने 80 आमदार मला वाटते निवडून आणले होते आणि विलासराव मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये निमूटपणे मान खाली घालून शरद पवारांचा पक्ष सोनिया गांधींना शरण गेला होता आणि त्या शरण जाण्याचं एकमेव कारण होतं, सत्ता हाती आली नाही तर आपल्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आता कुत्र म्हणजे शरद पवारांच्या सगळ्या गणतीमध्ये नेमकं कोण असतं मला माहित नाही. कदाचित त्यांना मीडिया म्हणायचं असेल, कदाचित त्यांचे निष्ठावान बुद्धिमंत म्हणायचे असतील, संपादक म्हणायचे असतील किंवा एकूण राजकारणात वावरणारी मोठमोठी नामवंत मंडळी, संस्था, संघटना शरद पवारांना काडीची किंमत देणार नाही असाही त्याचा अर्थ असू शकतो. पण मला खात्री आहे जयंत पाटील यांच्या सुपीक डोक्यातून असलं वाक्य येऊ शकत नाही. सत्ता नसेल तर आपल्याला कुत्रही विचारणार नाही, हा महान उपदेश जयंत पाटलांना त्यांच्या पक्षाध्यक्षांनी केलेला असणार. आणि म्हणूनच ज्या प्रकारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांचे आकडे आलेले आहेत त्यानंतर आज आपल्याला समजू शकतं की शरद पवारांच्या जीवाची किती घालमेल चाललेली असेल. एक तर त्यांच्या आमदारांची संख्या एकदम घटलेली आहे, पण घटलेल्या संख्येपेक्षाही सत्तेपासून आपण दूर फेकले गेलो. सत्तेत जाण्यासाठी कुठलाही मार्ग मोकळा राहिलेला नाही. अशा वेळेला आता झालं गेलं विसरून जाऊ आणि परत एकदा कुटुंब एकत्र येतं तसं राष्ट्रवादी एकत्र करू आणि अजितदादाच यापुढचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील, पक्षाचे प्रमुख असतील आणि आपल्याकडच्या 10 आमदारांना सुद्धा अजितदादांच्या सोबत पाठवून सत्तेतला हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला तर मला नवल वाटणार नाही. पण या सगळ्या गडबडीत अजितदादा
जयंत पाटलांना सोबत आणि सत्तेत भागीदार होऊ देतील की नाही याची शंका आहे. आणि त्यामुळे सत्तेत आलो नाही किंवा सत्ता आली नाही तर आपल्याला कुत्रही विचारणार नाही, यातली जी जयंत पाटलांच्या भाषेतली आर्तता आणि वेदना यातना आहे, त्याची प्रेरणा ही मूलतः शरद पवारांकडून आलेली असणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. घालमेल झालेली आहे जीवाची. आणखीन 5 वर्ष हे सरकार आणि देवेंद्र सारखा मुख्यमंत्री असेल तर आपले हाल कुत्रा खाणार नाही इथपर्यंत जावं लागतं. आपल्याला कुत्रा विचारणार नाही आणि आपले हाल कुत्रा खाणार नाही, त्या दोन्हीही मराठीतले वाक्प्रचार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणजे कुत्र विचारण्यापेक्षा कुत्रा हाल सुद्धा खाणार नाही इथपर्यंत विषय जातो. जयंत पाटील बोलले असतील पण शब्द साहेबांच्या जीवाची जी घालमेल चालू आहे तेच अभिव्यक्त झालेत असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.